संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुरू झालेला मूक मोर्चा आपण बघू शकता की बीड शहरातल्या शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये दाखल झालेला आहे। जथ्थेच्या जथ्थे मोर्चेकऱ्यांचे सध्या शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये दाखल व्हायला लागलेत। शिवाजी महाराज पुतळा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। या मोर्चासाठी बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत। आपण जर खाली बघितलं इथं तर हा मोर्चेकरांचा पहिला जत्था जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे, फ्लेक्स, बॅनर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुढे जर बघितलं आपण तर आणखीन मोठ्या संख्येने या मोर्चातले लोक जे आहेत ते शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। शिवाजी महाराज पुतळा चौकात सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। हा बीड शहरातला ऐतिहासिक असा शिवाजी महाराजांचा चौक आहे, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सुद्धा बसवण्यात आलेला आहे आणि या पुतळ्यासोबतच एक 100 फूट उंच ध्वज सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि याच पुतळा चौकातून हा जो मोर्चा आहे तो सध्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे। त्या ठिकाणी मंच, सभा, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येहून आता तब्बल 19 दिवस उलटलेले आहेत, मात्र आरोपी अटक होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हा मूक मोर्चा काढलेला आहे। आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस सुद्धा युद्ध पातळीवरती प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही। त्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांमधला संताप जो आहे तो वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचाच परिणाम म्हणून हा एक मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या मोर्चामध्ये मनोज जरंगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आपण जर बघितलं हे चित्र तर हा जो मोर्चा आहे तो 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांब पसरला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे लोक सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। त्यामुळे या मोर्चामुळे आरोपी पकडण्यासाठी निश्चितच एक महत्त्वाचा दबाव जो आहे तो प्रशासनावरती तयार होणार आहे। त्यामुळे आरोपी कधीपर्यंत अटक होतील असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं आपण तर हा एक अतिविराट भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। ज्या मोर्चाला अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। आज बीड शहर हे अंशतः बंद असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतंय। ज्या रस्त्यावरून हा मोर्चा निघालेला आहे त्या रस्त्यावरती अनेक दुकानं जी आहेत ते नागरिकांनी, दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेली आहेत आणि त्याच ठिकाणावरून हा मोर्चा जातोय। या मोर्चातल्या अनेक नागरिकांच्या हातामध्ये काळे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या दंडावरती काळ्या पट्ट्या सुद्धा बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा आक्रोश आणि संताप घेऊन हे लोक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या मोर्चासाठी पोलिसांनी सुद्धा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जवळ 700 पोलीस अधिकारी, कर्मचारी सुद्धा या मोर्चासाठी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पोलिसांच्या वतीनंही आणि त्याचबरोबर CID कडूनही युद्ध पातळीवरती तपास सुरू आहे। अनेकांची चौकशी केली जात आहे, अनेकांचे जबाब सुद्धा नोंदवले जात आहेत। त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथकं जी आहेत ती सुद्धा राज्यभरात आणि देशभरात सुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत। त्या पथकांकडून सुद्धा आरोपींचा कसून शोध जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। CIDचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असतील ते सुद्धा ठाण मांडून या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र आरोपी जे आहेत ते मिळत नाहीयेत। त्यामुळे हा संताप जो आहे तो आता रस्त्यावरती व्यक्त होत असताना पाहायला मिळत आहे। हे सगळे लोक जे आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना, आरोपींना अटक करण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळीच अंजली दमानिया यांनी सुद्धा या आरोपींचा जो 3 आरोपी फरार आहेत त्यांचा खून झाला असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये पोलीस तपास करतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला नागरिकांमधला, लोकांमधला संताप जो आहे तो अजूनही पाहायला मिळतोय। आपण बघू शकता की गेल्या अनेक वेळापासून शिवाजी महाराज पुतळा चौकातून हे जे नागरिक आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अजूनही हा मोर्चा जो आहे तो संपलेला नाही। अगदी शेवटपर्यंत लोक आहे जे आहे ते या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू हे सगळे लोक जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
कार्यालयाच्या दिशेने जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात एक मोठा प्रतिसाद बीड शहरामध्ये काढण्यात आलेल्या मोर्चाला या ठिकाणी मिळालेला आहे। बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या गावातून सुद्धा मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। इतकंच नाही तर राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यांमधून सुद्धा पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जे काही राजकीय पक्ष आहेत त्याचबरोबर सामाजिक संघटना आहेत किंवा मराठा संघटना आहेत त्यांचे सुद्धा राज्यभरातले पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सगळ्या धर्मातले लोक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खास करून यामध्ये दलित बांधव असतील, मुस्लिम धर्मातले लोक असतील किंवा इतर धर्मातले लोक असतील ते सुद्धा हिरिरीने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी सुद्धा न्यायाची मागणी केलेली आहे। आपण बघू शकताय की पुढे अतिविराट भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जवळ येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी सुद्धा काळे झेंडे हे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। संतोष देशमुख यांचा फोटो असलेला एक मोठा बॅनर सुद्धा त्या ठिकाणी नागरिकांनी हातात धरला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्य मोर्चा जो आहे तो आता या शिवाजी महाराज पुतळा चौकामध्ये ठिकाणी होत नाही, मात्र नागरिकांचा आपसुक संताप जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात नेते मंडळी जे आहे ते हा सगळा जनसमुदाय घेऊन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण जर इथं पुढे बघितलं तर या ठिकाणी मनोज जरंगे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे, सूरज धस, संदीप क्षीरसागर हे सगळे नेते मंडळी सहभागी झालेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि हे सगळे जण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा होणार आहे, मात्र त्याचबरोबर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना अटक करा ही मागणी जी आहे ती या सगळ्या मोर्चेकरांकडून केली जाणार आहे। त्यामुळे आरोपींना कधी अटक होईल हा प्रश्न जो आहे तो या मोर्चेकरांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे हा एक अतिविराट जो मोर्चा आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। अजूनही आपण बघू शकता की मनोज जरंगे, छत्रपती संभाजीराजे हे पुढे निघून गेल्यानंतर अजूनही पाठीमागे जर बघितलं तर अजूनही मोठ्या संख्येने लोक जे आहे ते चौकामध्ये येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सुद्धा आपण डाव्या बाजूला इकडे बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो परिसर आहे तो सुद्धा पूर्णपणे भरून गेला असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्या ठिकाणी सभेसाठी ही सगळी नागरिकांची जी आहे ती गर्दी जी आहे होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अजूनही हातामध्ये काळे झेंडे घेतलेले आणि त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा बॅनर असलेला अजूनही मोर्चेकरांचा एक मोठा जत्था जो आहे तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा चौकामध्ये दाखल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या सुद्धा या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। सगळीकडे लोकच लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक आक्रोश, एक संताप जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त होत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हा सगळा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात आहे। संतोष देशमुख यांच्या हत्याहून तब्बल 19 दिवस झालेले आहेत। अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती, त्यामुळे आरोपींना अटक करा ही प्रमुख मागणी जी आहे ती या मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्या नागरिकांची आहे। त्यामुळे हा संताप जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जर बघितलं तर संदीप क्षीरसागर जे आहेत ते सुद्धा शिवाजी महाराजांना अभिवादन, जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये इतक्या दाखल झालेले आहेत। आपण आपल्या फ्रेममध्ये जर का झूम करून बघितलं तर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आपल्याला पाहायला मिळत आहेत। जितेंद्र आव्हाड सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार सांगितलं जात होतं किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये आक्रमक पद्धतीने आपली भूमिका लावून धरली होती आणि ते सुद्धा या मोर्चामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा ऐकण्यासाठी सगळ्या नागरिकांमध्ये आता उत्सुकता असणार आहे। मात्र हा मोर्चा जो आहे तो आता शिवाजी महाराज पुतळा चौकातून सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। एक काळं वादळ असं थोडक्यात या मोर्चाचं वर्णन करता येईल। इतके काळे झेंडे, इतके निषेधाचे काळे झेंडे घेऊन हे सगळे नागरिक जे आहे ते या चौकामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणारा हा मोर्चेकऱ्यांचा जत्था आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात सगळा जत्था घेऊन हे सगळे नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भोंग्यांच्या माध्यमातून या सगळ्या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना सूचना सुद्धा दिल्या जात आहेत। मात्र मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळालेला आहे। जो संताप व्यक्त होत होता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जो मोर्चा पुकारण्यात आला होता त्या मोर्चाला यश आल्याचं सुद्धा ही गर्दी सगळी जी आहे ते बघून आपल्याला म्हणावं लागणार आहे। या मोर्चामधले हे सगळे ज्या महिला आहेत, आपण जर तिकडं समोरच्या बाजूला जो बॅनर झळकतो आहे त्या बॅनरकडे जर बघितलं तर त्या ठिकाणी महिला सुद्धा हातामध्ये झेंडे घेऊन मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत। महिलांनी सुद्धा सकाळी जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेला आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती की या जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करून शिक्षा दिली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली जात होती। त्यामुळे महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेली आहेत। संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। बीड जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातून, गावागावातून, वाडी वस्तीवरून लोक जे आहे ते या मोर्चासाठी आलेले आहेत। एकाच जातीचे नाही तर सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा या मोर्चामध्ये हिरिरीनानी मोठ्या
संख्येनं सहभागी झालेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.